जे जे झाडामध्ये रमले ते देव झाले. राम दंडकारण्यासारख्या अरण्यामध्ये 14 वर्ष रमला, देव झाला. कृष्ण निधिवनासारख्या वनामध्ये रमला, कृष्ण देव झाला. कैलासाच्या देवदार वृक्षांच्या घनदाट जंगलामध्ये उंच पर्वतावरती शिवशंकर रमला, देवांचा देव महादेव झाला. वनामध्ये जंगलामध्ये ज्यांनी ज्यांनी साधना केली ते देवांचे दूत झाले, देवासमान महान झाले. ते गौतम बुद्ध, महावीर, संत तुकोबाराय अशी कितीतरी नावं आहेत की ज्यांनी निसर्ग आपल्या हृदयात साठविला आणि ज्यांनी निसर्गामध्ये आपला देह झिजविला. त्यांच्यासारखं अभूतपूर्व ज्ञान, त्यांच्यासारखं दैदिप्यमान तत्त्वज्ञान या जगात कोणालाच प्राप्त झालं नाही. त्याच ज्ञानाचे थोडे थोडे थेंब आपण चाखतो आणि आपल्या जीवनामध्ये त्या महापुरुषांचं, त्या देवतांचं आचरण करतो. परंतु या सर्व महामानवांना ज्यांनी देव म्हणून घडविलं, देवासारखं घडविलं, त्यांचा परमपिता, त्यांचा भाग्यविता हा निसर्ग आहे, ही झाडं आहेत, ही डोंगर आहेत. आणि तुम्हाला जर शरण जायचं असेल तर देवाच्या अगोदर त्यांच्या सानिध्यात जा. तुम्हाला जर तुमच्या मनोकामना, तुमच्या इच्छा आणि तुम्हाला शांती हवी असेल, त्यांना शरण जा. यापेक्षा या पृथ्वी तलावरती असं महान देऊळ निसर्गाचा आहे, असा महान भाग्यविधाता, असा महान निसर्ग आहे. आणि आपण त्याला लाथाडतो, त्याला दूर करतो, त्याची अवहेलना करतो आणि पुन्हा मंदिरामध्ये घंटा वाजवीत, टाळकुटीत देव शोधायचा प्रयत्न करतो. जो देव तुमच्या अवतीभोवती आहे, जो देव तुमच्या श्वासात आहे, जो देव तुमच्या कर्मात आहे, त्या देवाला विसरू नका. मित्रांनो, या पृथ्वी तलावरती झाडासारखी संवेदना, झाडासारखं मन या विश्वामध्ये, या अंतराळामध्ये कुठेच नाही. म्हणून या पृथ्वी तलावर देवांची रूपं ही झाडं आहेत. यापेक्षा आणखी काय.